एम्ब्रॉयडरीच्या साह्याने किंवा एम्ब्रॉयडरी वर्कच्या साह्याने कपड्यावर सजावट केली जाते. यामुळे कपडा आकर्षक दिसतो. कपड्यावर सजावट करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या एम्ब्रॉयडरी स्टिचचा वापर केला जातो. जसे गळ्याच्या भागास इथे केलेली डिझाईन आहे, त्यानंतर बुलियन स्टिच पासून तयार केलेले रोजेस आहेत किंवा सिंगल लाईनच्या डिझाईन्सवर केलेली टाके आहेत. त्याचप्रमाणे हे पूर्ण भरीव काम केलेले आहे या ठिकाणी. त्यानंतर नेकलाईन मध्ये केलेली कच्ची वर्क आहे. त्याचनंतर सॅटिन वर्क, मिरर वर्क किंवा अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारच्या डिझाईन्स वेगवेगळ्या टाक्यांच्या साह्याने घातल्या जातात. आता वेगवेगळ्या प्रकारचे एम्ब्रॉयडरी स्टिच पुढील प्रमाणे आहेत. तर पहिला आहे स्टेम स्टिच. स्टेम स्टिच हा देठाचा टाका, याला आपण देठाचा टाका असे म्हणतो. सिंगल लाईनची डिझाईन्स भरण्यासाठी या टाक्याचा वापर केला जातो. आउटलाईनच्या डिझाईन्सला हा टाका वापरला जातो. पानं आणि त्याचे देठ भरण्यासाठी याचा वापर करतात. त्यानंतर आहे ब्लँकेट स्टिच. ब्लँकेट स्टिच हा बटन होल स्टिच प्रमाणे असतो. कपड्याच्या किनार फिनिश करण्यासाठी किंवा कपड्याच्या किनारीची सजावट करण्यासाठी या टाक्याचा वापर केला जातो. हा टाका वेगवेगळ्या पद्धतीने घातला जातो. क्लोज ब्लँकेट स्टिच. क्लोज ब्लँकेट स्टिच म्हणजे ब्लँकेट स्टिचचा जो टाका आहे तो जवळजवळ घातला जातो आणि त्याची लांबी ही सारखी किंवा लहान मोठ्या आकाराचा हा टाका घातला जातो. कपड्याच्या किनारीची सजावट करण्यासाठीच याचा वापर करतात. त्यानंतर आहे बटन होल स्टिच. बटन होल स्टिच हा ब्लँकेट स्टिच प्रमाणेच असतो, परंतु तो हा टाका अगदी जवळ घातला जातो, जेणेकरून कपड्याची किनार झाकली जाईल. बटन होल तयार करण्यासाठी या टाक्याचा वापर करतात. त्याचप्रमाणे कपड्यावर डिझाईन करण्यासाठी देखील या टाक्याचा वापर केला जातो. त्यानंतर आहे फिशबोन स्टिच. फिशबोन स्टिच हा मोठ्या प्रकारचे जे मोटिफ वर्क असतं ते करण्यासाठी या टाक्याचा वापर करतात. हा टाका कपड्याच्या म्हणजे डिझाईनच्या मध्यातून सुरुवात करतात आणि त्याच्या दोनही बाजूला वेगवेगळ्या म्हणजे विरुद्ध दिशेने टाके घातले जातात. सुरुवातीचा टाका या उजव्या बाजूला घातला तर दुसरा टाका डाव्या बाजूनी घातला जातो. अशा प्रकारे डिझाईनचा पूर्ण भाग भरून काढला जातो. तयार झाल्यानंतर हे अशा पद्धतीने दिसते. त्यानंतर आहे फेदर स्टिच. फेदर स्टिच म्हणजे पिसाचा टाका. हा टाका ब्लँकेट स्टिच प्रमाणेच असतो पण ओपन असतो. या ब्लँकेट स्टिच किनारीवर सरळ घातला जातो. हा टाका कपड्याच्या फ्लॅट सरफेसवर तिरकस पद्धतीने घातला जातो. एक टाका उजव्या बाजूला घातला तर दुसरा टाका डाव्या बाजूला घातला जातो. तिसरा टाका त्याच्या उजव्या बाजूला घातला जातो. अशा पद्धतीने हा टाका तयार केला जातो. हा टाका वेगवेगळ्या पद्धतीने घालतात. या सिंगल फेदर स्टिच, डबल फेदर स्टिच अशा वेगवेगळ्या पद्धतीने हा टाका घातला जातो. त्यानंतर आहे चैन स्टिच. चैन स्टिच म्हणजे साखळीचा टाका. हा टाका सिंगल लाईनचे डिझाईन तयार करण्यासाठी वापरला जातो. सिंगल म्हणजे आउटलाईनचे डिझाईन्स जिथे असतात त्या ठिकाणी या साखळीच्या टाक्याचा वापर करतात. हा टाका एका लूप्स प्रमाणे असतो आणि पुढचा टाका त्याच्यात त्या लूप्स मध्ये अडकवून पुढे दुसरा टाका तयार केला जातो. अशा प्रकारे पूर्ण ती साखळी तयार केली जाते, म्हणून त्याला आपण चैन स्टिच म्हणतो. हा टाका लहान मोठ्या आकाराचा आवश्यकतेनुसार वापरला जातो. त्यानंतर आहे हेम स्टिच. कपड्याच्या किनारीची सजावट करण्यासाठी हेम स्टिचचा वापर करतात. हेम स्टिच ही सिंगल हेम स्टिच आणि डबल हेम स्टिच अशा दोनही पद्धतीने घातली जाते. ही स्टिच घालत असताना कपड्याच्या आतील बाजूचे धागे ओढले जातात आणि नंतर त्याच पुन्हा विशिष्ट पद्धतीने बांधले जाते. त्यानंतर आहे लेझी डेझी स्टिच. लेझी डेझी स्टिच म्हणजे गव्हाचा टाका आपण त्याला म्हणतो. हा चैन स्टिच प्रमाणेच असतो आणि त्याच्या फुलांचे पाकळ्यांचे डिझाईन भरण्यासाठी याचा वापर केला जातो. फुलं आणि पानं याच्या साह्याने भरली जातात. ह्या साखळीच्या टाकाप्रमाणे घालून त्याचा वरील भाग आहे तो सिंपल स्टिचच्या साह्याने किंवा स्ट्रेस स्टिचच्या साह्याने पॅक केला जातो.
याला लेझी जेझी स्टिच असे आपण म्हणतो. त्यानंतर आहे